ठेसा मस्त अशा मिरच्या भाजून घेतल्या, झणझणीत मिरच्या, त्याच्यासोबत शेंगदाणे आणि खाली लसण येतं, यांना भरपूर लसण घालायचा. हे आहे ठेसा. तर यांना ठेसा खायचा होता, रात्रीच सांगितलं होतं सकाळी ठेसा कर डब्याला न्यायचा आहे. तर म्हणलं हे ठेसा कढीपत्ता एवढा कशाला घेतला आहे सांगते ते पण ताईनं. तर हे आहेत आपले आता मिक्स डाळीचे डोसे, सगळ्या डाळी मिक्स आहेत ह्याच्यात पूर्ण, आणि तांदूळ पण आहेत, मुगाची, हरभऱ्याची, उडदाची, मूग, हरभरा, उडीद, ह्या 3 डाळी मिक्स आणि तांदूळ अर्धी वाटी. ह्याच्या आधी पण सांगितलं रे, पण नवीन ताई जॉईन होतात ना त्याच्यामुळे सांगते की अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळी घ्यायच्या आणि 1 वाटी तांदूळ घ्यायचे. 1 नंबरमध्ये डोसे आणि पौष्टिक डोसे होते, तर सगळ्या डाळी लेकरांच्या खाण्यात येतात. तर चला हे आता मिक्सरला फिरून घेते, हे बी मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आज डब्याला थोडंसं वेगळं येतं येईन. वेगळं काय तर टोमॅटोची आमटी केली मस्त अशी, 2 टमाटे आणि 1 कांदा आणि शेंगदाण्याचं कूट 1 नंबरमध्ये लागते. थोडंसं कुस्करून खायचं आणि पातळ, तर पातळच आवडते त्यांना. त्याच्यासोबत केल्यात आज भाकरी मस्त सुंदर अशा बघा, पांढऱ्या शुभ्र भाकरी, गावाकडचं पीठ आहे, ज्वारी आहे. जसं की तुम्हाला म्हणलं आता गेलते धोंडे जेवणाला, तर आईनं ज्वारी गहू दिलं आहे. तर हे भाकरी 1 नंबरमध्ये भाकरी येईल आता, बघितल्या का सुंदर. तर त्यांना कधी नाही ते रात्री भाकर आल्यापासून भाकर न्यायची डब्याला भाकर. तर आज काय आहे, तर आज दिदीला सुट्टी का, तर आज ह्या दिवशी तेलंगणा आणि आंध्रा वेगळं झालं होतं, म्हणजे आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळं झालं आज. त्याच्यामुळे इथं पूर्ण तेलंगणाला आज शाळेला वगैरे कॉलेजला सगळ्या ह्याला सुट्टी आहे बघा ताईंनो आज, त्याच्यामुळे तिचा डबा नाही आहे. तर म्हणलं मग चला आज भाकरी करू. आता ही मला 1, हे त्यांना छोट्या छोट्या 2 भाकरी. ज्याचं काय जे दोषे खात आहे आता उठतच नाही एक तर लवकर, तर पुढचं मी सांगते तुम्हाला, जसं होईल तसं शेअर करते ताईंनो. हॅलो मैत्रिणीनं, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? पूजा वगैरे झाली, नाश्त्याला दोशे जसं की तुम्हाला दाखवलं, खूप छान आणि सुंदर दोशे झालेत बरं का ताईंनो, मस्त असे दाखवते ते पण तुमच्यासोबत शेअर करते. बघा आंबे वगैरे सगळं काढले, आता काही नाही आहे, पण मस्त अशी सावली असती बाहेर. हे पा परिसर सुंदर असं, तर घरातल्यापेक्षा बाहेर आम्ही जास्त बाहेरच बसतो बरं का ताईंनो. हे पा असं, तर छान वाटतं इथं बाहेर बसायला. घरात गरमी होती, बाहेर आंब्याच्या झाडाखाली मस्त वाटते. तर चला भाजीपाला आणला आहे कालच. आज सकाळी भाजीला काय, जसं की तुम्हाला सांगितलं, भाजी वगैरे केलं नाही, खळबट म्हणते त्याला. लेकरं खात नाही, तर लेकरांचं नव्हतं आज, त्याच्यामुळं ते केलं, ठेसा केला आणि भाकरी टाकल्या. डब्याला भाकरीच न्यायच्या होत्या त्यांना, घेऊन जावं म्हणलं भाकरी. तर भाकरी मग तुम्हाला दाखवते, हे दोशे दाखवते, खूप सुंदर झाले. तर लाईट टाकते. तर हे बघा सुंदर अशी छान झाली, दीदीला टाकून ठेवले. तर म्हणलं कधी उठू जात. आणि आचार त्याच्यासोबत चटणी केली, ती पांढरी चटणी, तिला काही आवडत नाही दीदीला, आम्ही खाल्ली दोघांनी. आणि ह्याच्यात भाकरी, जसं की म्हणलं 1 भाकर घेऊन गेले. तर ह्याला मीठच टाकलं नाही, पहिल्या दोशाला लक्षातच नाही, म्हणून ह्याच्यात ठेवलं आहे. आता बघता येईल दुपारी. हो काही ठेसा सुंदर असं, ह्यावेळेस काही फोडणी दिलं नाही, म्हणलं जरा वेगळं असं थोडंसं राहू द्यावं म्हणून. ह्याच्यात आहे आता हे बदाम, चिया सीड्सचं पाणी दीदीचं आहे. ए दीदी, हे पाणी तुझे बदाम घेऊन टाक. तर कसे वाटले नक्कीच करून बघा ताईनं, खूप छान चव तर एवढी छान झाली ना. आम्ही खाल्ले दोघांनी सकाळीच. आता जय काय उठला नाही, शाळा नसल्यामुळे त्याची सुट्टी आहे, का झोपतोय किती वेळ पण. आणि दीदीचं बी आज ऑफिस नव्हतं म्हणून तिनं बी आज उशिराचं आहे जरा. तर म्हणलं करा आता नाश्ता, पुन्हा करून घे नाश्ता तुझी तू. मी करत आहे पालकाचं वरण. तर वरण डाळी, तुरीची डाळ आणि पालक मस्त असा शिजवून घेतला आहे. आता कुणी ह्याला गरगटं म्हणतं आहे, कुणी वरण म्हणतं आहे, कुणी काय काय बरेच नाव आहेत, पण मी तर पालकाचं वरणच म्हणते बघा ताईंना. मस्त असं, फक्त टोमॅटो घालायचं नाही, कारण पालक आणि टोमॅटोचं एकत्र केलं तर किडनी स्टोनचा धोका म्हणजे मला तरी झालेलं आहे बघा. आणि ही बघा आपली गावरान ज्वारीची, मस्त गावाकडून आणलेल्या ज्वारीची भाकरी, कशी टम्म फुगली, मस्त अशी सुंदर झाली. इकडं वरण देण्यासाठी बघून ठेवलं आहे मी. तर भाकर बघू शकतात किती सुंदर झाली. चला तेल तापले, भरपूर जिरे मोहऱ्या. मी कोणत्याही भाजीला कशाला बी मला जिरे आणि मोहऱ्या भरपूर आवडतात बरं का ताईनं. म्हणजे माझं मत आहे की टेस्ट छान लागते, माझं वैयक्तिक सांगते, ज्याची त्याची मर्जी असते. कुणी तर घालत पण नाही आहे.
जिरे मोहऱ्या इकडंच घालत नाहीत हैदराबादमध्ये, जिरे मोहऱ्यात जास्त वापर नाही ताईंनो, एकदम नाहीच्याच बराबर मित्र म्हणाल असं आहे. पण मला आवडते बरं का जिरे मोहऱ्या घालून, भरपूर अशा जिरे मोहऱ्या, मेथ्या, भरपूर लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा. इकडले लोक ना फक्त लसूण आणि अद्रक जास्त खाते बघा ताईंनो. मोहऱ्या जिरे मोहऱ्या लय कमी प्रमाणात, नाहीच्याच बराबर समजा. आता मी आता आजीची कधी तुम्हाला भाजी मला शूट करून दाखवणं होत नाही ताईंनो, त्याच्यामुळं. तर हे छान असं हे झालं की आपलं हे वरण घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडंच घालायचं अगोदर, कारण उडत गरम असल्यामुळे. खूप मस्त लागते. ह्याच्या आधी पण मी केलेलं आहे आणि शेअर पण केलेलं आहे. माझी मागची व्हिडिओ जर बघितलात ना तर आहे पालकाचं वरण त्याच्यामध्ये पण. हे पहा असं होते. आता भातासोबत भाकरी एक नंबरमध्ये सुंदर लागते बघा ताईंनो, करून बघा. तर चला आता गॅस वगैरे सगळं पुसून घेते. तवा म्हणतात तर तवा माझा काळाच आहे ताईंनो, कारण तवा जर घासला का तर मी माझं मत सांगते की मला पोळ्या भाकरी चांगल्या येत नाही, चिटकून बसतात तव्याला. त्याच्यामुळे मी तवा काळा केलेला आहे, मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर करून बघा एकदा नक्कीच हे पालकाचं वरण.